नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन, प्रताप आणि अस्मिता असा विचार करत असतात. सर्वांच्या वागण्यामध्ये फरक पडला, परंतु आईच्या वागण्यामध्ये काही फरक पडत नाही. आई ही कधी सायलीला समजून घेणार नाही. तेव्हा अर्जुन सर्वांना बोलतो, आई जरी सायलीशी व्यवस्थित वागत नसली तर तिला मात्र दुसऱ्या कोणी त्रास दिला तर मात्र आईला आवडत नाही. सर्वजण हे करतात तेव्हा अर्जुन त्या दोघांना बोलतो, आता तुम्ही दोघांनी जाणीवपूर्वक सायलीला टॉर्चर करायचे आहे. आपोआप आई ही सायलीशी प्रेमाने राहायला सुरुवात करेल. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण एकत्र जेवणासाठी बसलेले असतात आणि तेव्हा अस्मिता जाणीवपूर्वक सायलीला बोलते, तुझं तोंड बघितल्यानंतर मला जेवणच जात नाही. तू तर एकदम अपशकुनी आहेस. त्यापेक्षा मी माझ्या रूममध्ये जाऊन जेवते. असे बोलून ती रागाने आपले ताट घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यावेळेस प्रताप देखील सायलीवर रागवतो आणि बोलतो, झालं ना तुझ्या मनासारखं, उठवले ना स्मिताला भरलेल्या ताटावरून, आता मला देखील जेवायचं नाही. त्यावेळेस अर्जुन देखील बोलतो, मी देखील या ठिकाणी तिच्या समोर जेवणार नाही आणि अर्जुन देखील उठून जाऊ लागतो. तेव्हा सायली ही सर्वांना अडवते आणि बोलते, कोणीही भरल्या ताटावरून उठणार नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही आज जर इथून उठून गेला तर मी आज नाही तर पुढचे 3 दिवस देखील अन्नाचा त्याग करणार आहे. आणि त्यावेळेस सर्वजण अवाक होऊन सायलीकडे पाहू लागतात. तर आपण पाहतो सायली बरोबर ज्या प्रकारे अस्मिता, प्रताप आणि सर्वजण वागतात हे पाहून कल्पनाला मात्र ठरल्याप्रमाणे राग येतो असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कल्पना ही सायलीला पुन्हा आपली सुनबाई म्हणून वागवणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तर मग ठरलं तर या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.